पुंडलिकवरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवनसूत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। श्री नवनाथ महाराज की जय। 84 सिद्धनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री नवनाथ भक्तिकथा सार अध्याय 31. अध्यायाच्या सुरुवातीला ग्रंथ करते भगवंताची स्तुती स्तवन जय जयकार करतायत. जगाचं पालन करणारा जगतपती, वैकुंठाचा नायक, जगाची सृष्टीची निर्मिती करणारा, यदुकुळाचं यादव कुळाचं भूषण आणि भक्तांचा सखा, हे भगवंता तुझा जय जयकार असो. निखिल जीवन असा निर्विकार, विवेक रत्नाचा आगार, शुद्ध सत्व गुण गंभीर, रुक्मिणीचा पती, दिनांचा बंधू, दिनांचा नाथ, अशा हे भगवंता तुझा जय जयकार असो. हे कृपेच्या सागरा पंढरीनाथा, हा ग्रंथ पुढं सांगण्यासाठी वदवण्यासाठी तू माझ्या बुद्धीला चालना दे. पाठीमागच्या अध्यायामध्ये चौरंगी नाथाचा जन्म झाला, त्याचं सर्व जे कथन आहे तेच पुढं राहिलं गेलेलं आहे. तरी आता माझ्या जिभेवरती बसून हे भगवंता तू इथून पुढची कथा जी आहे भर्तरीनाथाची ती सांगण्यासाठी मला बुद्धी दे. तरी पाठीमागच्या 30व्या अध्यायामध्ये भुजावंती ही कृष्णागराची सावत्राई, आणि तिला काय झालं, काम वासना उत्पन्न झाली. कृष्णागर हा आपल्या सवतीचा मुलगा आहे हे तिला माहीतच नव्हतं, आणि म्हणून दाशीकडून त्या कृष्णागराला बळेच बोलावून घेतले आणि माझी काम वासना तृप्त कर असं म्हणू लागली. पण कृष्णागराला माहीत होतं आपली आई आहे, तिचा त्यानं धिक्कार केला आणि कृष्णागर स्वतःच्या महालामध्ये निघून गेला. त्याच्यानंतर या राणीला कळालेलं आहे की आपल्या सवतीचा मुलगा तो आपलाच मुलगा, आणि त्याच्या जवळ आपण काम वासना व्यक्त केली, त्याच्यामुळं आता आपण जीव द्यावा असं त्या सखीला, त्या दासीला ती सांगू लागलेली आहे. तिनं सगळा जो वृत्तांत आहे तो त्या दासीला सांगितला आणि म्हणू लागली की आता प्राण देणं एवढं एकच माझ्यासमोर आता दिसू लागलेलं आहे. पण ती जी दासी होती ती दासी तिला सल्ला देऊ लागलेली आहे, आणि दासी म्हणू लागलेली आहे, हे भुजावंती राणी, ईश्वराची करणी जशी असेल, प्रारब्ध गती जशी असेल तसं पुढं घडून येईल, आणि त्याच्यामुळं तू काही भिवू नको. मी तुला जसं सांगते तसंच तू ऐक, तुला भिण्याचं काहीही कारण नाही. तरी मी तुझ्या हिताच्या गोष्टी तुला सांगेन, तेवढं तू ऐक आणि तसंच कर. मात्र जीव देण्याचा जो विचार आहे तो मनामध्ये सुद्धा आणू नको. मी जेवढं सांगेन तेवढं जर तू केलं तर मग तुझं हित होईल, या संकटातून तू बाहेर निघशील. त्याच्यामुळं तू आपल्या देहाला कष्ट देऊ नको. निवांत जाऊन तू आता शयन कर. तू जाऊन झोप. अंथुरणावरती पडल्याच्या नंतर राजा, हा शशांकर राजा शिकारी होऊन परत येईल. तू मात्र काय करायचं,
त्या पहुडलेल्या पलंगावरून उठायचंच नाही, तसंच झोपून राहायचं. आणि मग राजा तुला विचारेल की का उठली नाहीस. त्यावेळेला तू रडायचं, पडायचं, आरडाओरडा करायचा, रडायचं, सोंग दाखवायचं. आता मी जीवच देते, आता जीव ठेवून तरी काय उपयोग आहे, असं तू राजाला बोलायचं. आणि मग आबरूचं माझ्या रक्षण झालं नाही, असं राजाला बोलल्याच्या नंतर राजा पुढं विचारेल. त्यावेळेला तू प्रांजळपणानं बोलते आहेस असं दाखवायचं आहे आणि म्हणायचं, कृष्णागर जो तुमचा मुलगा, त्याची कामवासना उत्पन्न झाली, तुम्ही शिकारीला निघून गेले, माझ्या महालामध्ये मी एकटीच होते. आणि मग तो माझ्या महालामध्ये आला आणि मला स्पर्श करण्यासाठी धावला, पण माझ्यावरती, माझ्या आबरूस वरती घालण्याचा त्यानं प्रयत्न केला. धावत आला पण कसं, मग मी त्याला मागं लोटून दिलं, नाही तर अतिशय अनुचित प्रकार घडला असता, माझ्या आबरूचं काही खरं नव्हतं. मग महाराज तुम्हीच सांगा, मी आता माझा प्राण कसा ठेवू. अशा पद्धतीनं आपल्या पतीची, राजाची आराधना करावी, त्याच्या मनामध्ये भयंकर राग उत्पन्न करावा. आणि मग राजाला का एकदा राग उत्पन्न झाला की मग मुलाला सुद्धा तो सोडणार नाही. मग तो आपला मुलगा आहे हे सुद्धा मानणार नाही, त्वरित त्याचा जीव घेईल आणि मग तुला मात्र आनंदाचं भरता येईल. हे भुजावंती, सुख समाधानानं तू राजवाड्यामध्ये राहशील. म्हणून एखादा क्रूप कोंब जर आला तरी तो पुढून टाकावा लागतो. आणि मग तुझ्या या शरीराला विषाचा लाग कुठून झाला. हे जननी, मी सांगते तसंच ऐक. जर सापाचं मुख तोंड जर ठेचलं तर मग विष कसं राहील. विंचू आहे, त्या विंच्याची नांगीस जर तोडली तर मग तो दंशच करणार नाही. किंवा वनामध्ये धुराचा आकार असलेला अग्नी आणि त्याच्यावरती जर पाणी सोडलं आणि तो जर अग्नी विझवला तर मग धूर राहणार नाही. तशा पद्धतीनं मी जे सांगते ते तू ऐक, असं म्हणू लागलेले आहे. तरी या कृष्णागराचा, तुझ्या सवतीच्या मुलाचा, त्याच्यावरती असा फासा टाक आणि राजाला सांगून त्याला दुःखाच्या सरितेमध्ये लोटून दे. आणि त्या नदीच्या पाण्यामध्ये दुःखामध्ये तो बांधला जाईल. आणि मग त्या बंधनामध्ये पडल्यानंतर तुला मात्र सुखाची प्राप्ती होईल, असं त्या दासीनं सांगितलं आणि आपल्या घराला निघून गेलेली आहे. इकडं भुजावंती त्या सोन्याच्या पलंगावरती झोपलेली आहे. अन्न पाण्याचा त्याग केलेला आहे. शृंगार हे सगळे काढून ठेवले गेलेले आहेत आणि अतिशय उदास झालेली आहे असं दाखवून त्या पलंगावरती झोपली. इकडं शशांक राजा शिकारी होऊन राजमहालामध्ये परत आलेला आहे. आणि मग तो राजा आपल्या नगरीकडं, आपल्या महालाकडं जाऊ लागला. नाना प्रकारची वाद्य वाजू लागलेली आहेत आणि त्या राजाचं स्वागत होऊ लागलेलं आहे. याच्यानंतर तो पूर्ण ज्ञानी राजा
आपल्या त्या महालामध्ये त्यानं प्रवेश केलेला आहे. प्रवेश केल्यानंतर त्यानं पाहिलं समोर भुजावंती राणी आली नाही. प्रत्येक वेळेला बाहेरून आल्याच्या नंतर भुजावंती राणी ही स्वागत करायचे, पंचारतीचे ताट घेऊन ओवाळायचे. आज मात्र आली नाही. त्यावेळेला तो शशांकर राजा त्या दासीला विचारू लागलेला आहे की भुजावंती कुठे आहे? आज मी शिकारीहून परत आलो आणि माझं लिंबळवण करण्यासाठी ती आज का चुकली गेलेली आहे? त्यावेळेला राजाला ती दासी म्हणू लागलेली आहे, हे महाराज, आपण सदविवेकाची खाण आहात, पण आज राणी जी आहे त्या राणीला कोणतं दुःख झालेलं आहे हे दुःख मात्र कळेनासं झालं आणि त्याच्यामुळं ती अतिशय दुःखी झालेली आहे, अतिशय कष्टी झालेली आहे आणि आपल्या पलंगावरती झोपलेली आहे. आणि मग हे शशांकर राजानं दासीच्या मुखातून ऐकलं. त्यानं लगेच राजमहालामध्ये प्रवेश केला. त्यावेळेला त्या मंचकावरती भुजावंती झोपलेली आहे. हे शशांकर राजानं पाहिलं आणि मग राजा म्हणू लागलेला आहे, हे जीवलगे, हे प्राणप्रिये, तू कोणत्या अर्थानं झोपली गेलेली आहेस? काय म्हणून पलंगावरती शयन केलं? पण ती काही बोलतच नाही. राजा तिला बोलू लागलेला आहे, राणी, हे प्राणप्रिये, तो मला काहीच बोलत का नाही? आणि मग त्या राणीनं, त्या भुजावंतीनं डोळ्यातून पाणी आणलेलं आहे. गळ 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 अश्रू ढाळू लागलेली आहे. ते राजानं पाहिलं. राजाच्या चित्तामध्ये अतिशय मोह निर्माण झालेला आहे. लगेच ताबडतोब मंचकावरती बसलेला आहे आणि आपल्या हृदयाच्या ठिकाणी भुजावंतीला कवळून धरलं. डोळ्यामधून घळ घळ पानं वाहू लागलेलं. त्या भुजावंती राणीच्या डोळ्यातलं पाणी शशांकर राजानं स्वतःच्या हातानं पुसलं, चुंबन घेतलेलं आहे तिचं आणि मग आपल्या मांडीवरती बसवलं. शशांकर राजानं भुजावंती राणीला मांडीवरती बसवलेलं आहे आणि मग प्रयत्न करून राजा हा विचारू लागलेला आहे की तू अंगावरचे सर्व दागदागिने सर्व का काढले गेलेले आहेस? हे सुखसरिते, हे प्राणप्रिये, हे गढूळपणा तुला कुठून प्राप्त झाला? दुःखाचा वर्षाव कोणी केला? तुला कोणी दुःख दिलं ते सांग. मी या पृथ्वीचा राजा, मी बोलणारा कसा आहे? तर दर्प सर्प असा बोलणारा. वाघाचा मी लोप करीन आणि मग तुला ज्यानं दुःख दिलं त्याचं माप भरलं असं समज. तरी कोणत्या पुरुषानं, कोणत्या स्त्रीनं तुझ्यावरती अन्याय केलेला आहे? तरी मला सांग, निमित्त मात्र फक्त त्याला तू दाखव आणि मग मी त्याला दंड करीन. या बोलाची माझ्या भ्रांत अजिबात तू मानू नको. हे जीवलगे, हे प्राणप्रिये, तुला कुणी दुःख दिलं ते सांग. हे अगे प्रिये, मी असताना तुला या देशामध्ये कोण गांजू शकेल? जे सिंहाचं बाळ आहे आणि त्या सिंहाच्या बाळावरती कोल्हा कसा हल्ला करू शकेल? मश काय चिलट आहे आणि त्या चिलटाला, पर्वताला धडक देता येईल का? किंवा रामरक्षेसाठी भूतवाडेचे रक्षण कसं बसेल? त्याप्रमाणे तू माझी पट्टराणी आहेस. तुला कोण बोललं गेलेलं आहे?
कोणी बोलून तुझं मन दुखवलेलं आहे, त्याचं नाव तुम्हाला प्रांजळपणे सांग. मग या पृथ्वी तलावरतीच त्याचं आयुष्य संपलं असं समज. असं राजाचं बोलणं ऐकलेलं आहे. आणि मग तिला अंतःकरणामध्ये अतिशय आनंद झाला. म्हणू लागलेली आहे, उषावंती शशांक राजाला म्हणू लागलेले आहे, महाराज तुमचा जो मुलगा आहे त्याची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. तुम्ही शिकारीसाठी वनामध्ये निघून गेलात. मी महालामध्ये एकटीच आहे हे त्यानं पाहिलं. ती संधी साधून माझ्या महालामध्ये आला आणि माझा हात धरला पण कसा, अतिशय निर्दयपणानं, काम वासनेनं मला तो ओढीत नेऊ लागला आणि म्हणू लागला की हे राणी, एकांतामध्ये जाऊ आणि मग माझ्या मनाची मनोकामना पूर्ण कर. भोग इच्छा सुख संवादामध्ये भोग भोगू असं म्हणू लागला. मी त्याची काम वासना कामिक वृत्ती पाहिली. अहो महाराज, तुम्हाला काय सांगायचं, त्याच्या हाताला मी हिसडा दिला. अंतःकरणामध्ये मी अतिशय भयभीत झाले आणि पळत पळत दुसऱ्या महालामध्ये गेले. अहो महाराज, पळताना माझी काय अवस्था झाली, अक्षरशः उलटून जमिनीवरती पडले. पण मी तसंच धैर्य धरलं आणि दुसऱ्या महालामध्ये गेल्याबरोबर दरवाजा लावून घेतला. आणि मग दरवाजा लावून घेतल्यावर त्या कृष्णागराचं काहीच चाललं नाही, बलत्वहीन झाला आणि मग स्वतःच्या महालामध्ये निघून गेला. मग तुम्ही सांगा महाराज, मी आता माझा जीव ठेवू का? म्हणून बलत सलत विष घेऊन हा प्राण द्यावा, पण तुमच्याकरता धैर्य धरलं. महाराज, मला असं वाटलं तुम्ही आता वनामध्ये शिकारीसाठी गेले. ते भयंकर कर्कश असं वन आहे आणि त्या वनातून तुम्ही जिवंतपणे माघारी याल. कसं याल असा म्हणून दुसदुशीत माझ्या हृदयामध्ये संचार झाला. म्हणून महाराज, तुमचं तोंड एकदा बघावं आणि मग प्राणाचा त्याग करावा म्हणून आत्तापर्यंत जिवंत राहिले. आणि याच बोलासाठी मी चपूर आहे आणि आपण चंद्र आहात. तुमचा मुखचंद्र एकदा बघावा म्हणून जिवंत राहिले, नाहीतर माझा जीव कधीच निघून गेला असता, मी प्राणाचा त्याग केला असता. असं भुजामंती बोलत असताना शशांक राजाला भयंकर राग आलेला आहे. तो राग नव्हे तर वडवानळ अग्नी असावा असा भयंकर राग पेटला गेलेला आहे. वडवानळ अग्नी तरी कसा, त्या अग्नीच्या ज्वाळा आकाशापर्यंत उंच जाव्या आणि त्याच ज्वाळाने स्वतःच्या मुलाला ग्रासू पाहावं. मग तो शशांक राजा तसाच त्या महालाच्या बाहेर आलेला आहे. रागानं डोळे लाल बुंद रक्तासारखे दिसू लागलेले आहेत. म्हणू लागलेला आहे, कोण आहे रे, या कोणीतरी माझ्या पुढं. त्यावेळेला ते जे सेवक आहेत ते सेवक धावत आलेले आहेत. ते सेवक सुद्धा कसे तर म्हणले यमाच्या दूतासारखे. राजाचा क्रोध पाहिलेला आहे आणि त्या रागामध्येच त्या सेवकांनीही स्वतःला लुटून दिलं. ते सेवक म्हणू लागलेले,
की महाराज काय आज्ञा आहे. शशांक राजा म्हणू लागलेला आहे, माझा जो मुलगा आहे कृष्णागर, त्याची आत्ताच जाऊन तुम्ही होळी करा, त्याचे हात आणि पाय तोडून टाका. अशा पद्धतीनं शशांक राजा बोललेला आहे. दूत हे वाऱ्याच्या गतीनं त्या कृष्णागराच्या महालाला वेढा घालून बसलेले आहेत आणि त्या महालामध्ये गेलेले आहेत. पण ते शेवट ज्ञानवान होते, पुन्हा राजसदनामध्ये आलेले आहेत आणि राजाला सांगू लागलेले आहेत की आम्ही त्याला काय केलेलं आहे, त्या कृष्णागराला पकडलेला आहे आणि त्याला स्मशान वाटिकेकडे आम्ही घेऊन चाललेलो आहोत. तेव्हा राजा क्रोधानं त्यांच्याकडं पाहू लागलेला आहे. रागानं डोळे लाल बुंद झालेले आहेत. त्याचे हात पाय तोडून टाका म्हणून सांगू लागले. तरी राजाचा राग हा कधी काळी शीतल होईना. पुन्हा पुन्हा दूत येऊन तीच आज्ञा विचारू लागले. पण त्या सेवकांनी विचार केलेला आहे की रागाच्या भरामध्ये ही राजानं आज्ञा केलेली आहे, पण स्वतःच्याच मुलाचे हात आणि पाय तोडले म्हणून राजाला परत पश्चाताप होईल, म्हणून ती भय स्थिती होती. म्हणून पुन्हा पुन्हा राजाकडे येऊ लागलेले आहेत आणि सेवक विचारू लागले. राजा पुन्हा पुन्हा तीच आज्ञा सेवकांना करू लागलेला आहे. त्यावेळेला दूत निष्ठुरपणानं सोन्याचा चौरंग आणलेला आहे, त्याच्यावरती कृष्णागराला बसवलेला आहे आणि मग चराटानं त्याला तिथं बांधलं गेलेलं आहे आणि कृष्णागराचे हात आणि पाय तोडून टाकले. कृष्णागर हा चौकामध्ये नेलेला होता. हा वृत्तांत सगळ्या गावामध्ये पसरला गेलेला आहे आणि मग घोळक्यानं लोक पाहण्यासाठी येऊ लागले. इकडे राज अंगणामध्ये थोर असे प्राज्ञिक, पण त्या राजाचा राग पाहिला. ज्ञानवंत होते राजवाड्यामध्ये, पण राजाचा राग पाहून कुणी काही बोललं नाही. त्या वृत्तीचा क्रोध अतिशय भयंकर आहे आणि म्हणून त्या दरबारामधले ज्ञानी हुशार असे प्रधान कुणी काही बोललं नाही. इकडे चव्हाट्यामध्ये सोन्याच्या चौरंगावरती कृष्णागराला बसवलेला आहे. दूतानी त्याचे हात आणि पाय छेदून टाकले. नग्न शस्त्रानं घायाळ केलं गेलेलं आहे आणि हात पाय तुटलेल्या भग्न अवस्थेमध्ये तो कृष्णागर पडलेला आहे. एकच आता आकांत वर्तला गेलेला आहे. कोणाला विचार येत नाही आणि सगळा संग्राम पाहिलेला आहे. लोक सगळे भयभीत झाले. मग तीक्ष्ण शस्त्रामुळं घाव झालेले आहेत आणि त्या घावाच्या उभे करून हात आणि पाय जमिनीवरती पडलेले दिसू लागले. भड 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 असा रक्ताचा पाट वाहू लागलेला आहे. अपार असं रक्त त्या चौकामध्ये पसरलं गेलेलं आहे. जसं एखाद्या मुलीनं कपाळावरती कुंकाचा मळवट असा भरावा आणि त्या पद्धतीनं ही पृथ्वी लाल बुंद असा मळवट भरला की काय असं वाटू लागलं. पण तो कृष्णागर तीव्र अशा मूर्छेनं व्याप्त झालेला आहे. त्या सोन्याच्या चौरंगावरती उलथून पडलेला आहे. प्राण कासावीस होऊ लागला. मुखामध्ये फेस आलेला आहे. घशाला कोरड पडली. डोळे पांढरे केले. मग ते दुःख लोकांनी पाहिलं. महाशोक करू लागले.
आहा कृष्णागरासारखं माणिक रत्न या राजानं फोडलं गेलेलं आहे, भंग केलेला आहे. एक म्हणू लागले शशांकर राजा हा म्हातारा झालेला आहे आणि म्हणून म्हातारपणी त्याची बुद्धी चळली गेलेली आहे. असा लावण्यखाणी मुलगा त्यानं नष्ट केला. तरी राजा हा परमभ्रष्ट झालेला आहे, निर्दयी आहे, नष्ट आहे. आता या नगरीमध्ये राहणं काही योग्य दिसेना. सहज प्रपंचामध्ये पाऊल पडत असताना आड पाऊल पडतो. पण राजानं मात्र क्षमा करायला पाहिजे होती आणि आपल्याकडून जर असा काही आड पाऊल पडला तर राजा आपला सुद्धा घात करील. आहा एकुलता एक बाळ, त्याच्यावरती एवढा राग त्यानं काढला गेलेला आहे. मग प्रजेचं तर काय होईल. एक म्हणू लागलेलं आहे अरे राजनीतीच अशी आहे, घरच्यावरती राग दाखवला तर मग प्रजा सुद्धा धाकामध्ये पडली जाते. एक म्हणू लागलेला आहे भ्रष्ट कृष्णागर होता, त्याला कुबुद्धी सुचली गेली, स्वतःची सावत्राई आणि तिच्यावरतीच काम वासनेनं बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळं राजानं त्याला शिक्षा दिली. राजाला दोष लावू नये. गाईला पिडणारा जर वाघ असला तर त्याला का मारू नये. तर राजानं धर्माचं पालन केलं आणि त्याच्यामुळं त्याच्यावरती कुणीही राग धरू नये, राजाला दोष देऊ नये. विंचू आहे, तो विंचू दृष्टीला पडला तर त्याला का मारू नये. दुष्ट आहे, धुसधुशीत आहे म्हणून त्याला का मारू नये. अशा नाना पद्धतीनं तर्क वितर्क करत सगळं जग बोलू लागलेलं आहे. अपार असे लोक त्या चौकामध्ये जमलेले होते. त्यामध्ये सहजासहज फिरत गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ आलेले आहेत. या चौकामध्ये इतक्या लोकांची गर्दी का झालेली आहे असा विचार त्यांनी केला. गर्भगिरी पर्वताला सोडून मच्छिंद्रनाथाला न्यावं म्हणून गोरक्षनाथ आलेले होते. गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ सहज चालत असताना त्या नगरामध्ये जावं आपण अशी कामना त्यांना उत्पन्न झाली. तर त्याच वेळेला त्या चौकामध्ये आल्यानंतर त्यांनी पाहिलं अपार असे लोक जमलेले आहेत. त्यांच्यामध्ये पाहिलं तर चौरंगावरती एक बाळ कृष्णागर अतिशय विकळ होऊन पडलेला आहे. मग मच्छिंद्रनाथांना बोलावलं आणि गोरक्षनाथांनी ते दृश्य दाखवलं. मच्छिंद्रनाथांच्या अंतःकरणामध्ये अतिशय असा कळवळा निर्माण झालेला आहे. आपण त्याचा काय अन्याय झाला. लोकांना मच्छिंद्रनाथ विचारू लागलेले आहेत आणि मग एक क्षण चित्त स्थिर केलेलं आहे आणि अंतर्ज्ञानानं पाहू लागले. त्यावेळेला सहज पाहत असताना अंतःकरणामध्ये दृष्टी लावलेली आहे. मच्छिंद्रनाथांना समजलं की त्याची आई जी आहे कृष्णागरावरती आणि तिनं पुढं फावडं केलेलं आहे. पण कृष्णागर हा अवतार दक्ष आहे असा शोध केल्यानंतर मग मच्छिंद्रनाथांना भयंकर राग आलेला आहे. म्हणू लागले हे रांड शक्ती या लोकांमध्ये प्रविष्ट झालेली आहे. पण तो राजा हा मूर्ख आहे. त्यानं चित्तामध्ये न्याय धरला नाही. बाळावरती घाव घातला गेलेला आहे आणि अशा भ्रष्ट बुद्धीला
विषयलोभी आहे. या पृथ्वी तलावरती महाभ्रष्ट असा राजाच नसावा. बायकोच्या बुद्धीला लागला आणि बाळाचा असणारा हे हाताने पाय तोडून टाकलेले आहेत. हा राजा विषयभक्तीवरती आहे, विषयामध्ये गुंतला गेलेला आहे. तरी आता याला या पृथ्वी तलावरूनच घालवून टाकावं, याचं तळपट करावं, याला नाहीसं करावं असा चित्तामध्ये मच्छिंद्रनाथांच्या राग आलेला आहे. आणि मग गोरक्षनाथाला सगळी खूण सांगितलेली आहे. मग गोरक्षनाथ म्हणू लागलेले आहेत, आपल्या हृदयामध्ये विचारू लागलेले आहेत. आणि अंतर्ज्ञानानं पाहिल्यानंतर गोरक्षनाथ म्हणू लागले, हे गुरुवर्या, आपण याला नावारूपाला आणावं. कृष्णागर हा चौरंगावरती पडलेला आहे, म्हणून याचं चौरंगी असं नाव ठेवावं. कृष्णागर हे आता नावच नाही. आणि मग हात पाय त्याच्या सहित एका चौरंगावरती व्यक्त झाले, म्हणून चौरंगी गौरवाळ असं गोरक्षनाथ म्हटलेले आहेत. चौरंगीनाथ असं नाव गोरक्षनाथांनी ठेवलं. असो गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांना म्हणू लागलेले आहेत, हे गुरुवर्या, आपण राजमवनामध्ये जाऊ आणि त्या राजाकडून या चौरंगीनाथाला नाथपंथामध्ये मिसळण्यासाठी मागून घेऊ. मच्छिंद्रनाथ म्हणू लागलेले आहेत, कर्मशासन आहे, राजा राणीला दुःख दाखवू आणि मग हा शिवनंदन नाथपंथामध्ये नेऊ. गोरक्षनाथ म्हणू लागलेले आहेत, आपण असं नाही करायचं. अगोदर आधी चौरंगीला पूर्णपणे नाथपंथामध्ये विद्येमध्ये प्रवीण करू आणि मग त्याच्याच हातून या राजाला आपली प्रताप शक्ती दाखवायला लावू. आणि ती जी रांड आहे त्या रांडेला काय शासन करायचं, काय शिक्षा द्यायची ती देऊ. तरी आता सौम्य उपचार करावा. आपण काय करावं, राजवाड्यामध्ये जाऊ आणि त्या शशांकर राजाकडून या चौरंगीला मागून घेऊ असं गोरक्षनाथांनी बोललेले आहेत. मच्छिंद्रनाथ अवश्य म्हणू लागलेले आहेत. आणि मग दोघं जण राजभवनामध्ये गेले. पुढे द्वाररक्षक होते. द्वाररक्षकांना सांगितलं की गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ तपोनायक हे राजा तुमच्या भेटीसाठी आलेले आहेत. राजानं मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ नाव ऐकल्याबरोबर ताबडतोब सिंहासनावरून उठलेला आहे आणि म्हणू लागलेला आहे की हरिहरांना जे वंद्य आहेत ते महाराज माझ्या नगरीमध्ये आले. आणि मग दैव उदयाला आलेला आहे. मच्छिंद्रनाथ कृपेचा ढग माझ्यावरती त्यांनी कृपा केलेली आहे असं तो शशांकर राजा म्हणू लागलेला आहे. आणि असं म्हणून ताबडतोब मच्छिंद्रनाथाच्या गोरक्षनाथाच्या जवळ आलेला आहे. अतिशय आदरानं महालामध्ये नेलेला आहे. सोन्याच्या सिंहासनावरती बसवलं. 16 उपचारानं पूजा केलेली आहे. आणि म्हणू लागलेला आहे की हे महाराजा, अज्ञानावरती कृपा करावी, माझ्यासारख्या अज्ञानावरती, आणि गंगेनं वर्षाव करावा असं राजा पुन्हा म्हणू लागलेला आहे. पुन्हा गोरक्षनाथाच्या पायावरती डोकं ठेवलं. सभेच्या ठिकाणी पूजा करू लागलेला आहे. 16 उपचारानं पूजा केल्यानंतर हात जोडून समोर उभा राहिलेला आहे. म्हणू लागलेला आहे, हे महाराजा योगद्रोमा, तुमचं पाय जे आहे ते माझ्या मस्तकावरती असावे. तुमच्या पायावरती मेले नाही. तुमचं दर्शन माझ्यासारख्या अभक्ताला घडलं, हेच माझं मोठं भाग्य आहे. तरी आता तुमच्या मनामध्ये काय इच्छा असेल ती तुम्ही मला सांगा, ती मी पूर्ण करेन. तुमच्या मनामध्ये काही इच्छा असेल ती इच्छा मला बोलून दाखवा.
आणि मग तो अर्थ मी पूर्ण करीन. हे महाराजा, मी तुम्हाला तुष्ट करीन. असं त्या शशांक राजांना बोलल्याच्या नंतर मच्छिंद्रनाथ हे बोलू लागलेले आहेत. त्या चौरंगीचा विषय निघालेला आहे. मच्छिंद्रनाथ म्हणू लागले, हे शशांक राजा, एक कामना आमच्या चित्तामध्ये निर्माण झालेली आहे. आज तुझ्या या कौंडण्य नगरीमध्ये आम्ही आलो. त्यावेळेला आम्ही त्या चौकामध्ये एका बाळाला शासन केलेलं पाहिलेलं आहे. आणि मग राजाचा कोपाग्नी आणि त्याच्यामुळंच त्याचे हात पाय हे तोडले गेलेले आहेत. जरी तो तुमचा अन्याय असला तरी तो बाळ आम्हाला द्यावा. राजानं असं ऐकलेलं आहे. गदगदा हसू लागलेला आहे. म्हणू लागलेला आहे, हे महाराजा योगी समर्था, त्याला नेऊन तुम्ही काय करणार? तुम्हाला वाटत असेल तो आमची सेवा करेल, तरी त्याचे हातपाय तोडले गेलेले आहेत. त्याला चालायला सुद्धा येणार नाही. तुम्हीच त्याला आपल्या खांद्यावरती वाहून न्यावं लागेल. आणि तो तुमची सेवा करण्याच्या ऐवजी तुम्हालाच त्याची सेवा करावी लागेल. तो तुमचा सेवक होण्याच्या ऐवजी तो तुमचा मालक होईल. याच्यानंतर मच्छिंद्रनाथ बोलू लागलेले की सत्यपणानं तो शक्त असला किंवा अशक्त असला तरी आम्ही जे बोलतो आहे ते तू करणार आहेस का? असं मच्छिंद्रनाथ बोलल्यानंतर शशांक राजा अवश्य म्हणू लागलेला आहे, तुम्हाला जर आवड असेल, तुमच्या मनात जसं असेल तसं करा. असं तो राजा बोलल्याच्या नंतर मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ तिथून तात्काळ उठलेले आहेत. आणि परोपकारी कनवाळू गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ चौरंगीनाथाच्या जवळ आले. सोन्याच्या चौरंगावरती रक्ताच्या थरोळ्यामध्ये पडलेला आणि त्या चौरंगीनाथाला उचललेला आहे. आणि तिथून आपल्या शिबिरामध्ये घेऊन गेले. आणि शिबिरामध्ये गेल्यानंतर हात आणि पाय हे तळले गेलेले आहेत. इथं श्रोते मनामध्ये कल्पना घेतील की निर्जीवाला सजीव करणारे हे जती. आणि मग त्या चौरंगीच्या हातापायाला जोडायला काय अवघड होतं. मग तेलाच्या कढईमध्ये ते का तळले गेले. निर्जीव पुतळा हा नृत्य करतोय. आणि तिथंच गहिनीनाथाचा जन्म झाला. मग हात पायाचं निमित्त काय अशक्य होतं. तेच हात आणि पाय चौरंगीनाथाला जोडता आले असते. पण पुढचं जे कारण आहे ते कारण होतं. आणि म्हणून मच्छिंद्रनाथाने त्या चौरंगीनाथाचे हात आणि पाय तेलाच्या कढईमध्ये तळले. तरी दुःखाचं शमन करून पुढील नेम पाहिला गेलेला आहे. आणि जसा पुढचा भविष्यातला नियम आहे तसंच ते करू लागले. असा विचार करून ते हातपाय तळून घेतलेले आहेत. मग एक रात्र तिथं राहिले आणि पुढं गमन करू लागले. चौरंगीनाथाला खांद्यावरती घेतलेलं आहे. गोरक्षनाथ पुढं चालू लागलेले आहेत. मग या गावाहून त्या गावाला अशा पद्धतीनं बद्रिकाश्रमामध्ये पोचलेले आहेत. बद्रिकाश्रमामध्ये गेल्यानंतर ताबडतोब महादेवांच्या मंदिरामध्ये गेले. महादेवांना भावयुक्त साष्टांग नमन केलं. त्याच्यानंतर चौरंगीला तिथंच ठेवलेलं आहे. आणि मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांनी त्या वनामध्ये प्रवेश केला. वनामध्ये फिरत असताना एक गुहा पाहिलेली आहे. आणि गुहा पाहिल्याच्या नंतर त्या गुहेमध्ये दोघांनीही प्रवेश केला. त्यावेळेला ती गुहा अतिशय गोमट आहे, सुभट आहे असं दोघंही म्हणू लागले. दोघं विचार करू लागले की चौरंगीसाठी
ही गुहा अतिशय योग्य आहे. तरी चौरंगीनाथाला इथंच तपाला बसवावं, त्याला इथं कसून पाहावं असा विचार करू लागले. पाहावं तरी कसं? आणि मग दोघंजण जती गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ काय करतायत, तर एक विस्तीर्ण अशी शिळा गोरक्षनाथाने आणली पण त्या गुहेच्या दाराला उचलून लावली गेलेली आहे. शस्त्रास्त्र जलपलं गेलेलं आहे आणि त्या शस्त्रास्त्रानं ती गुहा आहे ती गुडूप अंधारानं व्यापली गेलेली आहे. असं कृत्य करून ते पुन्हा महादेवाच्या मंदिरामध्ये परत आले. खांद्यावरती चौरंगीनाथाला घेतलं, पुन्हा परतून त्या गुहेच्या जवळ गेलेले आहेत. तेव्हा त्या गुहेच्या दाराच्या समोर एक विशाळ असा वृक्ष होता आणि त्या वृक्षाच्या सावलीत बसले. पण गोरक्षनाथ हे मच्छिंद्रनाथांना भाव उद्देशानं म्हणू लागलेले आहेत, विचारू लागलेले आहेत. आणि बोलत असताना मच्छिंद्रनाथ म्हणू लागले, हे गोरक्षा, तू आता या चौरंगीला अनुग्रह दे, याच ठिकाणी दे. असं मच्छिंद्रनाथांनी बोलल्याबरोबर गोरक्षनाथ म्हणू लागलेले आहेत की माझा अनुग्रह हा तपाश्रित झाल्याशिवाय, यानं तप केल्याशिवाय मी याला अनुग्रह देणार नाही.